वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या ठाणेकरांना वाहतूक बदलाच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशनवर रूफ वॉटर ड्रेन टाकण्यासाठी 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले। ठाणे शहर वाहतूक शाखेनं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे। घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर रूफ मेट्रो स्टेशनचं छतावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर रूफ वॉटर ड्रेन गटर टाकण्याचं काम 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे। हे काम 30 टनी मोबाईल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे। त्यामुळे क्रेन ही मुंबई नाशिक वाहिनीवर कॅडबरी उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर उभी करण्यात आली आहे। त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत वाहतूक बदल करण्यात आले। या काळात नितीन कंपनी ते मोडक बोर्डनाका दरम्यान असणाऱ्या पादचारी पुलाच्या प्रवेशद्वाराजवळील संपूर्ण वाहतूक दोन्ही दिशांनी बंद होईल। या दरम्यान सर्व वाहनांना नितीन कंपनी उड्डाणपुलाच्या चढणीवरून खाली उतरून दुभाजक असलेल्या सेवा रस्त्याचा वापर करावा लागेल। ही वाहनं नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन येथून सेवा रस्त्यावरून येऊन पुढे कापूरवाडी बाजूने वळून इच्छित स्थळी जातील। हा पर्यायी मार्ग वापरून वाहन चालकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले। महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो नागरिकांच्या सोयीसाठी अतिरिक्त लोकल ट्रेन धावणार आहेत। मध्य रेल्वेमार्फत शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी पनवेल मार्गावर 12 विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत। या गाड्यांना सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा असणार आहे। मेन लाईनसह हार्बर मार्गावर विशेष गाड्या धावतील असं मध्य रेल्वे प्रशासनानं जाहीर केले। मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कुर्ला परळ विशेष गाडी कुर्ला येथून मध्यरात्री 1:15 वाजता सुटेल आणि परळ येथे 1:05 पोहोचेल। कल्याण परळ ही विशेष गाडी कल्याण येथून मध्यरात्री 1 वाजता सुटेल आणि परळ येथे 2:20 पोहोचेल। ठाणे परळ ही विशेष गाडी ठाणे येथून मध्यरात्री 2:10 सुटेल आणि परळ येथे 2:55 पोहोचेल। त्याचप्रमाणे डाऊन मार्गावरही परळ ते कुर्ला ठाणे कल्याण दरम्यान अतिरिक्त ट्रेन धावणार आहेत। परळ ठाणे विशेष गाडी परळ येथून मध्यरात्री 1:15 सुटेल आणि ठाणे येथे 1:55 पोहोचेल। परळ कल्याण विशेष गाडी परळ येथून 2:30 सुटेल आणि कल्याण येथे पहाटे 3:50 पोहोचेल। परळ कुर्ला विशेष गाडी परळ येथून पहाटे 3:05 सुटेल आणि कुर्ला येथे 3:20 पोहोचेल। या अतिरिक्त गाड्यांमुळे मध्य रेल्वे मार्गावरून चैत्यभूमीवर येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी सभागृहातील 8 टेबलवर मोजे, मानपाडा, ढोकाळी, कावेसर, बाळकोंब, माजिवडा, कोलशेत, खारेगाव, कळवा पाचपाखाडी या विभागातील तब्बल 152 गृहनिर्माण संस्थांनी अभिहस्तांतरण किंवा मानीव अभिहस्तांतरण तसंच प्रॉपर्टी कार्डवर किंवा 7/12 उताऱ्यावर नाव दाखल करण्यासंबंधीच्या विविध तक्रारीही मांडल्या। त्या तक्रारींचे संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवरच निरसन केलं। या कार्यशाळेला संबोधित करताना नगर भूमापन अधीक्षक नितीन पाटील यांनी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास अथवा स्वयं पुनर्विकासासाठी जमिनींच्या हद्दी निश्चित करणं, नकाशा अभिलेख तयार करणं, 7/12 बिनशेती प्रॉपर्टी कार्ड, मिळकतीच्या नोंदी आणि पुनर्विकास प्रक्रियेत आवश्यक असलेले तांत्रिक अहवाल आदींची कमीत कमी वेळात दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली। तसंच सर्व समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करणार असल्याचंही सांगितलं। तर ULC संदर्भातील अडचणींवर भूमापन कार्यालयात आमदार संजय केळकर, फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या समवेत विशेष बैठक घेऊन मार्ग काढण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं। याकरता सोसायट्यांनी ULC संदर्भातील अर्ज हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात दाखल करावेत, जेणेकरून सर्व ULC प्रलंबित विषयांवर सुयोग्य मार्गदर्शन करणं सुलभ होईल अशी सूचना हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी उपस्थितांना केली। साहेब, जमीन हस्तांतरणचा समस्या निवारणचं कार्यशाळा आयोजित केलेली आहे, काय नक्की कार्यशाळा आहे ही की बऱ्याचशा ठाण्यातल्या गृहनिर्माण संस्थांचं कन्व्हिन्स झालेलं आहे किंवा कन्व्हिन्स झालेलं आहे। मात्र ही कन्व्हिन्स होऊन सुद्धा 7/12ला नाव लावताना किंवा प्रॉपर्टी कार्ड नाव लावताना बऱ्याचशा अडचणी आहेत।
काही जमीचा एरिया कमी आहे, एरिया जास्त आहे आणि नगर भूमापन विभागाकडनं वेगवेगळ्या प्रश्न किंवा अडचणी सांगितल्या जातात. या सगळ्या प्रश्नांचं एकत्र त्या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण आधी ते बोलवलं होतं. ADDP आले होते, नगर भूमापन अधिकारी आले होते. हे सगळे एकत्र बोलून प्रत्येकाचा वेगवेगळा जो विषय असेल तो सोडवला जाईल आणि सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डावर नाव लावताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून मार्गदर्शन आणि कारवाई असे दोन्ही विषय आपण या ठिकाणी घेतले होते. कोण कोण या कार्यक्रमाला उपस्थित होतं? आमदार संजय केळकर होते, त्याप्रमाणे नितीन पाटील, आणखीन घुलेसाहेब होते आणि त्यांचे इथे प्रत्येक विभागाचे जे वळा, माजीवाडा, कामेसर, पाचपाकाडी, माजीवाडा, खारेगाव, कळवा या विभागाचे नगर भूमापन विभागाचे सर्व अधिकारी एरिया वाईज उपस्थित आहेत. लोकांना आता कसा फायदा होणार आहे यासून? लोकांना असं की त्यांचे बऱ्याच वर्षापासूनचं प्रॉपर्टी कार्डला नाव लागलेलं नाही किंवा सातबाराला नाव लागलेलं आहे, त्यामध्ये पुनर्विकास करू शकणार नाही. स्वयं पुनर्विकास असेल किंवा पुनर्विकास असेल, जोपर्यंत प्रॉपर्टी कार्डला सोसायटीचं नाव लागत नाही, त्यांचं नगर भूमापन करण्याचे एरिया कन्फर्म होत नाही, तोपर्यंत ते पुनर्विकास करू शकणार नाही. आणि हा प्रयत्न आहे की हे जे पुनर्विकासाला ज्या जुन्या सोसायट्या आहेत त्यांच्याच बाबतीत हा विषय घडलेला आहे, म्हणून त्यांना मदत करावी आणि त्यांचं इमारतीची जागा सोसायटीच्या नावावर थेट लावावी, हा त्यामागचा उद्देश आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या व्हिजिट माय पोलीस स्टेशन या अभिनव सामुदायिक उपक्रमाला शहरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, पोलीस मित्र, सामाजिक संस्था, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि युवकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत पोलिसांच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अभ्यास केला. पोलीस नागरिक संवाद अधिक मजबूत करणं, तक्रारींचं त्वरित आणि प्रभावी निराकरण, कायद्याविषयी जनजागृती निर्माण करणं, सामुदायिक पोलिसिंगला चालना देणं हा या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी सांगितलं. या भेटीदरम्यान दैनंदिन पोलीस कामकाज, गुन्हे शाखेची प्रक्रिया, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तसंच विविध विभागांची समन्वय शक्ती यांची माहिती नागरिकांना देण्यात आली. उपस्थित नागरिकांनीही आपल्या शंका, सूचना आणि अपेक्षा मांडत परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत केली. या उपक्रमामुळे विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्य या तिन्ही स्तरांवर पोलीस नागरिक नाते आणि दृढ झाले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. समाजातील सुरक्षितता आणि सकारात्मक संवादासाठी हा उपक्रम नवा आदर्श ठरणार असल्याचं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं. देशभरात प्रदूषणाची गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना ठाणे महापालिकेनं प्रदूषणकारी 73 बांधकामांवर कारवाई केली आहे. त्यांना 18,15,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. मागील 11 महिन्यात ही कारवाई केल्याचं महापालिका सूत्रांनी सांगितलं.
ठाण्यात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं वाढली आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर, तीनहात नाका, कोलशेत, कळवा भागात सर्वाधिक गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी होत आहे. या बांधकामस्थळी शहरातील प्रदूषणांमध्ये अधिक वाढ होते. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग आणि प्रदूषण नियंत्रण विभागाकडून 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 377 बांधकाम प्रकल्पांची स्थळ पाहणी करण्यात आली. यापैकी तब्बल 73 ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं आढळून आलं. त्यामुळे नियमांचा भंग करणाऱ्या बांधकामांवर 18,15,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.